महसूल विभागाचा भ्रष्टाचार हा प्रचंड वाढलेला आहे. प्रत्येक कागदाला आणि प्रत्येक कामाला रेट कार्ड लावून पैसे उकळले जातात. हे जिल्ह्याचा कलेक्टरच जर कोट्यावधी रुपयांची लाच देऊन तो जर आला असेल, समजा त्यांनी जर 10 कोटी दिले असतील, तर ते 10 कोटी वसूल करण्याऐवजी तो 100 कोटी वसुलीचं टार्गेट ठेवतोय आणि पूर्ण जिल्हा लुटतोय. म्हणजे खरं तर मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रीच हे दुकान थाटून बसलेत. प्रत्येकाचं रेट कार्ड ठरलंय. म्हणजे प्रांताचेही रेट ठरलेले आहेत, तहसीलदारांचेही रेट ठरलेले आहेत. आणि क्रीम पोस्ट जर पाहिजे असेल तर तिथे अक्षरशः बोली लावली जाते. कोट्यावधी रुपये देऊन ती क्रीम पोस्ट बलकावली जाते आणि त्यानंतर वसुलीचं दुकान टाकलं जातं. अशाच प्रकारचं दुकान हे काही सर्कल तलाठ्यानेही मांडलंय. आता वरिष्ठ अधिकारीच जर लाच घेत असतील, खुलेआम भ्रष्टाचार करत असतील, तर खालचे अधिकारीही त्याच पद्धतीने वागतात आणि मग पैशांसाठी ते वाटेल त्या थराला जातात. म्हणजे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करून ही लोक पैसे कमावतात. म्हणजे खरा न्याय हा कुठल्याही शेतकऱ्याला मिळत नाही, तो मुंबईवाल्याला मिळतो, तो धनाढ्य लोकांना मिळतो. जो पैसे मोजेल त्याच्या बाजूने हे महसूल अधिकारी न्याय देतात, अक्षरशः न्याय विकतात. लोक आता वैतागलीत, लोक संतापलीत आणि म्हणूनच त्यांनी अँटी करप्शनकडे धाव घ्यायला सुरुवात केलेली आहे. वाडा तालुक्यामध्ये एक छोटंसं प्रकरण घडलं. खरं तर सातबाऱ्यावरील नाव बदलायचं होतं. मयत झालेल्यांची नावं कमी करायची होती आणि त्यासाठी सर्कलने थेट 25,000 रुपये तर तलाठ्याने 5,000 रुपये मागितले. वैतागलेल्या शेतकऱ्याने पालघर अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. त्यांनी सापळा रचला. खरं तर अँटी करप्शनचे सापळे वाडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. याच्या आधी कंचाटचे सर्कल पकडले होते, त्याच्या आधी कुडूसचे सर्कलला पकडलं होतं. आणि हे सगळं घडत असताना, अँटी करप्शन कारवाई करते हे माहीत असताना ही लोक घाबरत नाहीयेत. हे खुलेआम पैसे घेताना त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका किंवा लाज शरम काहीही वाटत नाही. वाडा तालुक्यातील कोणे सजाचे मंडल अधिकारी अर्थात सर्कल किरण शंकर राठोड हे मूळचे सोलापूरचे आहेत, वय वर्ष 47. आणि चैत्राली किशोर कुटे या नवी मुंबईच्या आहेत, वय वर्ष 34. त्या कोणे सजाच्या तलाठी. म्हणजे राठोड हे सर्कल आणि कुटे या तलाठी. वडिलांची जमीन होती. मयत नातेवाईकांची नावं ही सातबाऱ्यावरनं कमी करायची होती आणि वारसांच्या नोंदी करण्यासाठी त्यांनी तलाठ्याकडे अर्ज केला होता. आणि दुसरा एक प्रकार होता की सातबाऱ्या उतार्यावरील नावांची बदल तो करण्यासाठी त्यांनी तहसीलदारांकडे अर्ज केला होता. आता तहसीलदारांकडे अर्ज केल्यानंतर तहसीलदारांनी तो सर्कलकडे पाठवला. सर्कलने फक्त ही नावं बदलण्यासाठी आणि नावं कमी करण्यासाठी चक्क 25,000 रुपये मागितले आणि ते घेताना जे अगदी राजरोस घेतले. जो ट्रॅप लावला होता एसीबीने, त्या ट्रॅपमध्ये ही दोन्ही लोक सर्कल 25,000 आणि तलाठी 5,000 रुपये घेताना हे रंगेहात पकडले. हे फक्त सातबाऱ्यावरील नावं बदलायची आहेत, नावं कमी करायची आहेत. फेरफार टाकण्यासाठी ही लोक तलाठी आणि सर्कल अक्षरशः शेतकऱ्यांना मेटीकुटीला आणतात. म्हणजे अगदी रेट ठरलेले आहेत, त्यांचं दर कार्ड आहे की एवढे पैसे दिले तरच ते फाईलला हात लावतील. आणि म्हणून शेतकरी वैतागलेत. ते सातत्याने तलाठी सर्कल विरुद्ध तक्रारी करतायत, महसूल खात्यातील अनेक अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी करतायत. मात्र खालपासून वरपर्यंत सर्वच भ्रष्टाचारामध्ये माखलेले असल्याने त्या तक्रारीची कोणीही दखल घेत नाही आणि शेवटी मग अँटी करप्शनकडे जावं लागतं. खरं तर पालघर जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे, इथे महिलाही पैसे घेतात, अगदी मोजून पैसे घेतात. या महिला पदाधिकारी ज्या आहेत, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, या महिला पैसे घेतातच. त्या राजरोस घेतात, पण त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून सरकारी कर्मचारी ही महिला या पैसे घेतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे चैताली किशोर कुटे.
या महिलेने पैसे घेतले, त्यांना रंगेहात पकडलं. म्हणजे एवढ्या राजरोसपणे महिला जर पैसे घ्यायला लागल्या, खरं तर महिलांबद्दल सगळ्यांना आदर आहे. जिथे महिला अधिकारी असते, महिला कर्मचारी असते, ती पुरुषांप्रमाणे हवरट नसते, तिला पैशाचा हव्यास नसतो, ती किमान घाबरते. पालघर जिल्ह्यामधील मात्र कुठलीही महिला घाबरत नाही. म्हणजे जवळपास 98% कर्मचारी हे इथे पैसे घेतात. म्हणजे 2% जर महिला कर्मचारी जर सोडल्या, 2% पुरुष कर्मचारी जर सोडले, तर 58% कर्मचारी हे पैसे घेतात. कारण त्यांना कलेक्टर किती रुपये देऊन आलाय हे त्यांना माहित असतं. ज्या दिवशी मंत्रालयातून बदली होते त्याच दिवशी हा कलेक्टर 10 कोटी रुपये देऊन आलाय हे त्याच दिवशी जाहीर होतं. कारण रांगेमध्ये आणखीन 3-4 कलेक्टर असतात आणि मंत्रालयामध्ये दलाल बसलेले असतात. ते आकडे फोडतात. जो जास्त पैसे देईल, त्याची बोली लागेल, त्याला ते पद मिळतं, आणि ज्यांना मिळत नाही ते मग आकडे फोडतात. आता हे जे सगळ्यांना माहित झालं, म्हणजे तलाठी सर्कल पासून सगळ्यांना माहित झालं की कलेक्टरच पैसे देऊन आलाय आणि कलेक्टरला 10 कोटीचे 100 कोटी कमवायचे आहेत. तोच जर जिल्हा लुटायला बसलाय आणि तो आपल्याकडनंच हप्ते वसूल करणार असेल, आपल्याला जर टार्गेट दिलं असेल, तर आपण पैसे कोणाकडून वसूल करायचे? आणि मग या छोट्या छोट्या कामांसाठी या अशा प्रकारे पैसे वसुलीचं कांड घडतं. आणि त्याच्यामध्ये सर्कल आणि तलाठी, म्हणजे पालघर जिल्ह्यातील एकाच वेळेस सर्कल आणि तलाठी लाच घेताना पकडल्याची अनेक उदाहरणं आहेत. फक्त तलाठीच पकडला जातो अशातला भाग नाही, तर एकाच वेळी सर्कल आणि तलाठी ह्या दोघांनाही पकडलं जातं. तर दोघेही या भ्रष्टाचारामध्ये सामील असतात आणि दोघांचेही रेट हे ठरलेले असतात. मंत्रालयातील भ्रष्टाचार ज्याविषयी कमी होईल, बदल्यांमधला जो भ्रष्टाचार आहे तो जेव्हा कमी होईल, तेव्हाच ही गावागावात सुरू असलेली लुटमार थांबेल. नाहीतर ह्या भ्रष्टाचाराचा भस्मासूर तुम्हाला कुठे घेऊन जाईल हे कुणालाही सांगता येणार नाही.